नमस्कार, मी गणेश जगताप. महासंघर्ष न्यूजमध्ये दर्शकांचे स्वागत आहे. आज नवी मुंबई शहरातील कामोटे नगरीमध्ये मनोज जरांगे पाटील साहेब एम्पावर तसेच मराठा महोत्सव या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. या कार्यक्रमामध्ये मनोज जरांगे पाटील साहेबांचा सर्व मराठा संघटनांच्या माध्यमातून सत्कार करण्यात आलेला आहे. तसेच त्यांनी आपल्या मनोगतातून मराठ्यांना संदेश दिला व थोडक्यात हा जो आरक्षणाच्या मागणीचा जो संघर्ष आहे तो संघर्ष कशा पद्धतीने त्यांनी केला याबद्दलही त्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 7 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या दरम्यान हा मराठा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. हा मराठा महोत्सव हा कार्यक्रम एम्पावर मराठा ग्रुप तसेच सकल मराठा समाजातील संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम कामोटे नगरीमध्ये आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी आज स्वतः मनोज जरांगे पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं कामोटेवासी तसेच पनवेल, खारघर, कळंबोली, करंजाडे या कामोटे परिसरातील मराठा संघटनांकडून भव्य दिव्य असं स्वागत करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. व्यवसाय उद्योगाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठा समाज वैभवशाली होईल. कुठल्याही व्यक्तीला आर्थिक कारणास्तव आत्महत्या करायची वेळ येणार नाही अशी परिस्थिती आपण निर्माण करूया. एकमेकांना सहाय्य करूया, एकमेकांना जोडले जाऊया, एकमेकांना मदत करूया आणि आपली चळवळ पुढे नेऊया. अशा पद्धतीनं या हेतून आपण सर्व मान्यवर मनोज दादांबरोबर असलेली सर्व टीम, मंचकासमोर उपस्थित असलेले सर्व बांधव या सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी परत एकदा मनोगतानंतर 2 मिनिटासाठी तुमच्या समोर येणार आहे. ज्यावेळेस मनोज दादा या 3 गोष्टींना स्पर्श करून आपल्या महोत्सवाचं उद्घाटन झाल्याचं जाहीर करणार आहेत. त्याच्या पाठीमागची भूमिका मी आपणास निषेध करणार आहे. आपल्या समोर एक नांगर, एक तलवार आणि एक तराजू. दादा या 3 भूमिका आहेत, नांगर, तलवार आणि तराजू. याच्या पाठीमागची भूमिका काय आहे हे ज्यावेळेस दादांच्या हस्ते दादा नांगर खांद्यावर उचलून बळीराजाच्या भूमिकेतून ज्यावेळेस आपल्या समोर येतील त्यावेळेस एक 2 मिनिटासाठी मी परत आपल्या समोर येणार आहे. मनोगताला वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. पुढील कार्यक्रमासाठी मी माननीय सूत्रसंचालक हे सगळे खाली बसले, ते उजव्या आणि डाव्या बाजूला आहेत, ते सर्व खाली बसतील. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. नांगर देण्याचे मराठा छत्रपती शिवाजी महाराज की, बळीराजाचा छत्रपती संभाजी महाराज की. मनोज दादा आप आगे बढ़ो. एक मराठा तुमचं आमचं नातं काय. मराठ्यांचे महाकुटुंब एम्पॉवर सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने तलवार ज्ञानातून उपसणे म्हणजेच एक प्रकारचं उद्घाटन आहे. क्षत्रियांची ओळख आहे तलवार आणि अशी तलवार श्री माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांना बहाल केली जाते. तलवार उपसून आजच्या या समारंभाचं म्हणजेच आजचं हे उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे. माननीय मनोज दादा जरांगे पाटील ज्यावेळी देशावर संकट आलं, ही मातृभूमी संकटात आली, त्यावेळेस मराठ्यांनी तलवार उपसलेली आहे आणि शांततेच्या काळात याच मराठ्यांनी नांगर करून या देशाचं पोट भरलेलं आहे. परंतु काळाच्या ओघामध्ये मराठ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी ज्या पद्धतीने नांगर आहे त्या पद्धतीने तलवार आहे. आता 3री गोष्ट आपण जिंकणार आहोत. व्यवसाय आणि उद्योजकतेच्या माध्यमातून आपण तराजूपर्यंत पण पोहोचणार आहोत. मी आयोजकांना विनंती करतो, स्वयंसेवकांना विनंती करतो की तराजू हातात धरून मराठ्यांनी 3री भूमिका जाहीर करावी. माननीय मनोज दादाजी जरांगे पाटील यांच्याकडे तलवार, नांगर आणि तराजू यांच्या माध्यमातून आजचा हा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा
मराठ्यांचा वाघ माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या छत्रपती शिवराय कामोठा आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश लोक म्हणतात शहरात मराठी जमत नाही ते लोकच कोणते याचा शोध घेतो मिळाला 75 वर्षात मराठ्यांना ते मिळू दिलं जात नव्हतं आडवे पडायचे नोंदी असूनही दिल्या जात नसायचे काही जण म्हणतात आंदोलनाचं यश नाही याला घरी बसायचं पण बंद करते उघड काम धामाचे डबडे करून आणले रे ते म्हणतात मुंबईला गेले काय आणलं तुला काय माहिती तू झोपला घरी बोला काय करोडोच्या संख्येनं मराठे मुंबईत घुसले मुंबईतल्या सगळ्या मराठ्यांना आणि इतर बांधवांना सुद्धा प्रचंड मोठी तयारी केली एकही महाराष्ट्रातून आलेल्या मराठ्यांचा लेकरू उपाशी वापस नाही जाऊ दिलं तुम्ही एकही आम्ही सांगताना सांगितलं होतं आम्ही शांततेत येणार आणि शांततेत वापस जाणार पण आरक्षणच घेऊन जाणार सगळा सोयरा हा ज्याच्या नोंदी मिळाल्या नाहीत तो घेतला पाहिजे असं आपलं म्हणणं होतं ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्या नोंदीच्या आधारावरती त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा नोंद मिळाली नसली तरीही आरक्षण देण्यात यावं तुमचं पिढा तर असं असतं इकडे ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठा बांधवांना सगळ्या सोयऱ्यांच्या नावाखाली त्यालाही कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे ही आपली मागणी होती आता ही नवीन मागणी नाही ही जर नवीन मागणी असती तर त्याचा शासन निर्णय झाला असता मराठ्यांना ओबीसीत आरक्षण पाहिजे म्हणल्याच्या नंतर 2001 चा कायदा दुरुस्त केल्याशिवाय पर्याय नाही हे सगळ्या अभ्यासकांना वकील बांधवांना सुद्धा कळतं 2001 च्या कायद्यानुसारच 2004 चा कायदा झाला भटक्या विमुक्तांसाठी 2006 चा झाला 2000 आणि 2001 च्या कायद्यानुसारच घेतलंय मग मराठ्यांना ओबीसीत आरक्षण पाहिजे त्यासाठी 2001 च्या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय पर्याय नाही आणि सध्या विधानसभा सुरू मग राजपत्रित अधिसूचना काढल्याशिवाय पर्यायच नाही तुम्हाला साधी जमीन घ्यायची असली प्लॉट घ्यायचा असला तरी 15 दिवसाचं जाहीर प्रकटन करावं लागतं मग सरकारनं हरकती मागितल्या 15 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्या जी अधिसूचना निघाल्या अध्यादेश निघाला त्याचं कायद्यात रूपांतर होणार आणि लगेच त्याची अंमलबजावणी पण होणार मिळालं महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण काही घरी बसले बसले ते मोबाईलवरले ते मोबाईल गेले काय मिळालं काहीच नाही मिळालं तुला नाही मिळालं आम्हाला मिळालं गोरगरीब करोडांच्या मराठ्यांच्या पोरांना मिळा कारण आमचं तिथून ठरलं होतं सगळ्या सोयऱ्यांसाठी अध्यादेश काढून कायदा पारित करणे याच्यासाठी आम्ही मराठ्यांचे लोक मुंबईला आलो शांततेत आलो शांततेत आरक्षण घेऊन जाऊ म्हणलं शांततेत आरक्षण घेऊन गेलो आरक्षण घेऊन जाणं म्हणजे काय गमेला ठेवलेलं एखाद्या गोणी तिथे घेऊन जायचं ते कायद्याचं राज्य आहे त्याला कायदा बनवावा लागेल तेव्हा ते कायमचं मराठ्यांना टिकणारे मिळणार ऊन लागत आहे का उनसे बोलू का ना बरोबर महाकर कार्यक्रम हे कायद्याचं राज्य आहे इथं तुम्हाला कायदाच बनवावा लागणार तुम्हाला भावनेवर जगून नाही चालणार मग आता कायद्यात दुरुस्ती करायची म्हणल्याच्या नंतर अधिसूचना काढली याचा अर्थ असा होतो मुंबईच्या वेशीवरच
मुंबईसह महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा इतका धसका सरकारने घेतला, मुंबईपासूनच आमच्या मागे घुमवा चालू केला. ऐकतो बोलशी म्हणलं नाही जमत. ते म्हणलं खोलीतच बसला मी, खोलीत नको बसू, गट्टा पडून बसू. काही लिहिते तर कोणाचे पैसे घेते तर कोकडं बोलते. आता ते लोणावळ्याला बसला आणि खोली. मी म्हणलो बरं का व्यासपीठावर बसू आपण. तर पोरांनी पोट्टे आपल्या असले बेकार घालून अशी घोषणा दिली, टप्पू 20-25 हजार पोरांनी. ते अधिकारी म्हणून त्याची पातळ झाली. ते म्हणलं आपण नाही येतो बोलायचं, खोलीत बोलणार. तुम्ही माघारी चालू म्हणलं बोल जाऊ दे. मी कुठं बोललो तरी मला आरक्षणाशिवाय दुसरं बोलायचंच नाही. मग खोलीत बोललो. एक जण लगेच म्हणलं खोलीत काय केलं ते काय पैसे आणले होते का पोतं भरून. आणि पैसे घ्यायचा विषय मागच संपला. आता हे आंदोलन लय लांब गेलं. आता 5 महिने आंदोलन चाललंय. ते विषय संपला. मला पैसे पद लागतच नाही. माझ्याकडे का कर्जच असतं. तुम्ही कोणाला विचारून बघा. पैशाचं आपलं जमत नाही, हिंदीचं मग जमत नाही. ते मला काहीच मिळालं नाही. आम्हाला मिळालं. आम्हाला जो कायदा पाहिजे होता 75 वर्षात बनला नाही गोरगरीब मराठ्यांसाठी, तो 75 वर्षात आता बनला नोंदी नसणाऱ्यांसाठी. आम्हाला मिळाला. आम्ही शांततेत आलो, शांततेत घेऊन गेलो. त्याची अशी इच्छा असू शकते मराठ्यांच्या आलेल्या पोरांना मुंबईतच मांड्या घालून बसावं. मी सविस्तर मुद्दा म्हणून कामोठ्यात बोलायला लागलो. मला ही श्रीगोंद्याच्या सभेत बोलायचं होतं, पण आता तुमची संख्या बघितल्यामुळे मी इथं सुरू केलं. मराठा समाज मुंबईत लाखाच्या संख्येने आला. त्याची इच्छा असावी यांनी मांडी घालून बसावं. यांनी इथून उठू नये. दंगली झाल्या पाहिजेत, जाळपोळ झाली पाहिजे, पोरं इकडंच गुंतून पडले पाहिजे. आम्ही शांततेत आलो. आम्हाला जे मराठ्यांना पाहिजे होतं ते मिळालं. आपल्याला खरं सांगतो मी, पहिल्यापासून मीडियाचे स्टेटमेंट बघा तुम्ही पुन्हा एकदा सगळेजण. आपण सांगितलं होतं 54 लाख नोंदी मिळाल्या, त्याचे प्रमाणपत्र द्यायचे. 54 लाख प्रमाणपत्र दिले, त्यांच्या परिवाराला द्यायचे. आणि तिसरा मुद्दा घेऊन आलो होतो, ज्या मराठा बांधवांच्या नोंदी सापडल्या त्या मराठा बांधवांच्या गणगोतातील सोयऱ्यांना नोंदी नसल्या तरी त्याला त्याच नोंदीच्या आधारावरती कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, ओबीसी त्याचा समावेश करायचा. यासाठी आम्ही मुंबईला मराठे आलो. आणि मग अध्यादेश कशाचा निघाला? सगळ्या सोयरीचा नाही निघाला. कशात निघाला? तो काय आत्याचा निघाला का? कशाचा निघाला? अरे तुम्ही हुशार लोक आहेत ना. सगळ्या सोयरीचा नाही निघाला. आणि मग कसं त्याला काय पाहिजे होतं? त्याला पैसे पाहिजे होते. तेव्हा म्हणतो काहीच मिळालं नाही मुंबईत गेल्यामुळे. तुला नसेल मिळालं, आम्हाला गोरगरिबांना मिळालं, करोडो मराठ्यांना मिळालं. तुझ्यासाठी लढाईच नाही. ही लढाई गरजवंत गोरगरीब मराठ्यांसाठी. त्याच्यात श्रीमंत मराठ्यापासून गरिबांपर्यंत सगळ्यांचा फायदा होणार. ते गल्ली दिला असेल पैसे बघत इकडे तिकडे, त्यांना नसेल पिशी सापडली. त्याने पद हिंडून बघितलं असेल, त्यात ते नाही मिळालं. मराठ्याच्या जीवावर खाणारे अवलाद हमेशा मराठ्यांचा रक्त पिले मोठे झाले. तुम्हाला आता सव पैसेच खायचे, गोरगरिबांचे पोरं मोठे झाले पाहिजे नाही तुमचं स्वप्नच नाही. तुम्ही सोशल मीडियावर नाही लिहिणार तर कुठं लिहिणार? मराठ्याच्या जीवावर किती दिवस खातो? काम कर ना तिकडे जरा शेतात जाऊन, शेण खाय नव्हती. होते ना गोरगरिबाचे पोरं मोठे झाले एखाद्या वेळेस. ही लढाई त्याच्यासाठी. मी तुमच्याकडं वेगळं काही सांगायला नाही आलं. माझा जे स्वभाव आहे ते स्वभाव. मी खोलीत बसू नाही तर कुठं बसू. आणि खोलीत याच्यासाठी बसलो, आमच्या तिकडं व्यासपीठ होतं, इथे व्यासपीठ नव्हतं. यांना घेऊन बसावं कुठं. हे ज्यावेळेस मुंबईत आले, वाशीतलं मी सांगतो तुम्हाला, वाशीत 250-300 मुंबईकर होते का नव्हते? मग मी एकटा हात होतो का? वकील बांधव होते. एका सगळ्या सोयऱ्या शब्दावरती 3.5 घंटे किस पडलाय. हे घ्या, ती व्याख्या करा, ती नको, हे घे, तपासून घे, तपासून नको. मी तर हँग झालतो अभ्यासात ऐकून. मी त्यासाठी ते अभ्यासाकडे लफड्यातच पडत. आपला दणका असतो सरळ, हे दी. ते म्हणले बसत नाही, म्हणलं बसव. अभ्यासकाला मी तर पांढराच पडलो. रात्री 3 वाजले तरी ओरकाना तेच. किंवा अभ्यासक आला ते दुसरा माझा, दुसरा लगेच म्हण तुम्ही आहेत का नाही साक्षीदार? हा, ते दुसरा आला का तेव्हा अभ्यास त्याचं ऐकू नका, त्याला नाही माहितलं. म्हणलं माहित तर कोणाला आहे? मग तेव्हा आला ते मला ते कवा तसं सांगत आहे याच आहे का?
यांचीच फाईट चालली कवर होती. सगळ्या लेख केलं म्हणलं तुमच्या पाय पडतो भाऊ, एक मत करा याच्यावर पटकून जाऊन दे काय तिथून नाही त्यांना तर उठून लाव. कारण मंत्री झोपल्या आळस द्यायची बसल्या डोळे तर उघडे आणि बेताडाला असं टेकलेली कोपरा काही तर तसेच झोपायचे. खरं आहे का नाही ते देतच म्हणजे बेताडाला टेकन लागलं का मग झोपू शकतो मी पहिले ते बघितलं. काही सचिव बी बसले ते म्हणले यांचं ओरकाना तर काय करावं. शेवटी सरकारनंच रात्री आदेश दिले 3 वाजता 2:30 वाजता. ते म्हणले 50 बऱ्याच शब्द बदलून मंत्रालयात जाय वाशील येईल मंत्रालयात जाय वाशील ते कॅम्प्युटर तिकडे घेऊन जाय. आलं का नाही कॅम्प्युटर वाशी इकडून अभ्यासक म्हणला ते शब्द काढा ते काढा की दुसरं तयार लिडर लगेच सुरू मिळालं ना राव समाजाला. एवढा शहाणपणा कशाला करताय. तुम्ही एवढेच हुशार आहे तर मला असं म्हणायचं का करोडो लोकांना अक्कल नाही राज्यातल्या तुम्हाला अक्कल आहे. तुम्हाला अक्कल आहे ना. हरकती मागितल्या सरकारनं सगळ्या सोयऱ्यांची काय व्याख्या करायची अबकड करू द्या तुमच्या व्याख्या. ते कसं काय घेत नाहीत मी बघतो. तिथं डोकं लावा ना ते कायदा मजबूत करायला. इकडं कुठं सोशल मीडियावर डोकं लावतो रात भरले तू इतकं लांब लिहिलंय त्याच्यापेक्षा तिथं लिह ना सरकारला सांगणार कायदा मजबूत झाला पाहिजे याच्यासाठी. इकडं कुठं लिहितो आणि ते मराठी बी इतके कलाकार आहेत त्याच्यात ते शोधूनच काढले कोणी त्यात अर्धे फेकच येत आणि काही 25% इतर आहेत त्यांच्याकडून तर अपेक्षा करायची गरजच नाही आपल्याला. त्यात आपल्या बाजूने बोलू शकत नाहीत. आणि 40-50 जण महाराष्ट्रातले नमुने ते कोणत्या पक्षाचा आहे सत्ताधाऱ्यातल्या कोणत्या गटातला आहे मराठीत सगळं शोधून काढले आणि त्यांना सांगितलं 2-4 दिवसात गप्प बसा नाही तर आमचा मागा लागणार आम्ही. त्यांची शी इतके बेकार आहे. जर एखादा बोलला ना ते एकदा एवढे चिडपट बोललो होतो ते बोललो त्याच्या खालून कमेंट वाचायला त्याने वहीच केली आहे आणि गोणीची पिशीचे बाजार आहे. त्याचं कोणत्या मीडियाच्या संपादकाकडे जातो म्हणतो तुमच्या दम असला तर वाचून दाखाय तेव्हा काय हलवाची तो मराठ्याचा नाही लागतो. हे पोट्ट्या रानात बसले लिंबा खाली कसा कस घोडे लावित खालू कुडून शांती कुडून नाही त्यांचे त्यांना एक शिवाचे 2 दिवस भाकर खात नवा म्हणून आणि ते संपादकाला वाचायला लाविते वाचा म्हणे हे मला किती घाण बोलले. मग तू काय बोललो तर मराठा आरक्षण तुला कोणी सांगितलं. त्याचा तर बंदोबस्त केलाय नाही त्याची काळजी नका करू. केला का नाही. तुमच्या जेव्हा मी निभारे मी त्याला पालता बोलता करतो त्याचं टेन्शन नाही करतो. फक्त तुम्ही एकजूट फुटून देऊ नका अंमलबजावणी उचता गट तट आणि मी कुठं आहे मग माया बी सगळ्याच्या पुढेचे होऊन देऊ काय व्हायचं ते आता मी मग हटत नाही. आता मला घरी नेलं सगळ्यांनी म्हणले आता आरक्षण मिळालं मी 2च भोंगा चालू केला म्हणले जा घरी आता 5 महिने झाले 2च घंटे गेलो मग पोरात फोन आला दे म्हणले तुम्ही 2 दिवसात पाहुणा म्हणून आले 2 घंटे नाही आले बा आणखी म्हणलं मला इकडं सुचानच काही कुठे येतो तिकडे अंमलबजावणी झाल्यावर भाऊ माझ्या रायगडाच्या पवित्र रायगडाचं मी दर्शन घेऊन आलो. कंपाळी पवित्र माती लावली शिवरायांचं दर्शन घेतलं कारण माझं शरीर मला साथ देत नाही. पाठीमागच्या 2 उपोषण मोठे झाल्यामुळे एका महिन्यात 26 दिवस झाले 1 17 आणि 1 9 दिवस म्हणून रायगडाचं दर्शन घेऊन आलं. कधी जाईल का नाही माहित नाही कारण ही उपोषण लय टोकाच होणार आहे. आताच शरीर आहे शेवटी ते मशीन सांगता येत नाही कधी बंद पडत. मी माझ्या समाजासाठी जर सरकारसाठी फुटणार असतो ना अशी जीवाची बाजी लावून लढलो नसतो. मायबाप मराठा समाजाने समजून घ्या. ते 4-2 भंगार काय लिहितील हे 4-2 जण भंगार सोशल मीडियावर लिहितील. विश्वास ठेवू नका. तुमचा मुलगा म्हणून काम करतो 5 महिने झालं माझं कुटुंब बाजूला सारून मी समाजाला परिवार मानलाय माझ्या. कारण मी खातं बी नाही पितं नाही मला कशी त्यांची गरज बी नाही सरकारची नाही कोणाची नाही. मी जर सरकारचे संबंध मेंटेन केले असते ना हे आंदोलन मागं बंद पडलं असतं. मी हे आंदोलन सरकारशी संबंध मेंटेन करण्यासाठी नाही उभा केलं. माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून उभा केला. त्यामुळे हे लिहिणाऱ्यावर विश्वास ठेवू नका कारण त्यांच्यात काय लफडं चाललंय मला ते बी कळलं. ते म्हणतात आपण प्रचार कशाचा करायचा विरोधी पक्ष कारण ही मुद्दाच संपला आता आरक्षणाचा आणि सत्ताधारी म्हणजे श्रेय कुणी घ्यायचं म्हणजे तुमच्या लफड्यात आम्हाला बदनाम करता का. त्यांचा एक गट सक्रिय झाला सध्या सोशल मीडियावर लिहायला. मराठीने ते शोधूनच काढले कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या सत्ताधाऱ्याचा आहे. मला आणून दाखवले ते 2-4 दिवसात गप्प बसले आणि त्याच्या नेत्यासकट नाव सांगणार आहे.
याची सुपारी घेतली म्हणून. कारण मी माझ्या रायगडाच्या पवित्र रायगडाचं दर्शन घेऊन आलोय की पुन्हा रायगडला येईन का नाही माहीत नाही, पण त्यांच्या चरणी माथा टेकलाय, अंमलबजावणी केल्याशिवाय आणि त्या सगळ्या सोयऱ्याच्या कायद्यातून एक प्रमाणपत्र बघितल्याशिवाय मी मागं हटणार नाही. आणि त्या कायद्यातून एक प्रमाणपत्र बघितलं नोंदी नसलेल्या मराठ्यांचं, बस मराठ्यांचं आंदोलन पूर्ण यशस्वी झालं, पूर्ण 100%. एक मराठा आक मराठा. काही जण म्हणतात यशस्वी नाही झालं. 75 वर्षात याच नोंदी मिळाल्या का? मग 57 लाख मिळाल्या. त्या मला रात्री अशी माहिती मिळाली की त्या 63 लाख झाल्यात, आता 73 लाख झाले अशी माहिती मिळाली. मग आता एक गाव असं आहे की त्या गावात एका नोंदीवरती 140 जणाला प्रमाणपत्र मिळाले. माजलगाव तालुक्यात गाव आहे. मग आपण 5च धरू, 57 लाखाला 5 म्हणलं तरी 2 करोड मराठी आजच आरक्षणात गेले. या आंदोलनाचं यश नाही. समिती काम करत नव्हती, समितीला काम करून तिला गठीत करायला लावलं, हे आंदोलनाचं यश नाही. मागासवर्ग आयोग काम करत नव्हता, मागासवर्ग आयोग पुन्हा गठीत केलाय. ज्या मराठ्यांना आरक्षण नाही पाहिजे हे त्यांच्यासाठी, त्याने पण अहवाल काल सादर केला 2 तारखेला. या आंदोलनाचं यश नाही का? आणि मग तो बोलतोच कसं काय? मला मिळत लागला तो माया पुढेही बोल. मी पुन्हा या कामोठा नगरीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आवाहन करतो. गोरगरीब करोडो मराठ्यांचं पोरांचं यात कल्याण होणार आहे, पोरं मोठे होणार आहे. आई बापानं केलेल्या कष्टाचं त्यांचा चीज होणार आहे. आपला नोकरीतला टक्का कमी झालाय, शिक्षणातला टक्का कमी झालाय. सगळ्या अभ्यासकांनी आता तुमच्या ज्ञानाची गरज आहे आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला. या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्यासाठी तुमची बाजू तिथं मांडा. तुम्हाला काय व्याख्या द्यायचा, तुमचा ज्ञानाचा उपयोग तिथं करा. तुम्हाला एखाद्या वेळेस आमच्याकडून मान मिळाला असेल, नसेल मिळाला, एखाद्या वेळेस आमच्याकडून तुमचं मनही दुखवण्यात आलं असेल, जातीसाठी सोडून द्या. हे आंदोलन यशस्वी झाल्याच्या नंतर 2 तोंडात हाना आमच्या खाऊ आम्ही तुमच्या. परंतु ही वेळ नाही आता मतभेद काढायची. आता सगळ्यांनी एकीकडून ओढायची ही वेळ. नाही बोलवलं तरी आपण आपल्या व्याख्या तिथं द्या. आणि कोणाचं काही म्हणणंच असेल तुमच्या पद्धतीनं कायदा झाला पाहिजे, तर मी 10 तारखेला अंतरवालीत बसतोय. हे उपोषण तुमच्यासाठी. तुम्ही म्हणत नाही तोवर सोडित नाही, पण सोशल मीडियावर फोटो लिहून माझ्या मराठ्यात आता फूट पाडू नका. थंड ताकदीन झालाय. हे मराठ्यांचंच यश आहे. आणि हे यश किंवा हे श्रेय मी नाही घ्यायलो, हे सगळं श्रेय माझ्या करोडो मराठा समाजाला, की सामान्य मराठा समाज ताकदीने एकत्र उभा राहिला. आपल्याला सगळ्या गोष्टी मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. नसतं आंदोलन पुन्हा आमरण उपोषण पुकारलंच नसतं. कारण माझं आत्ताही थोडा वेळ चालला तरी अंग थरथर कापतो. कारण पहिलं शरीर आणखी नीट झालेलं नाही तर दुसरं पुकारलं. हे बघा, जीव कोणी डावावर नाही लावू शकत लोकांसाठी. मग आणि कोणी सोशल मीडियावर बोलला म्हणून तर अजिबातच नाही. कारण शेवटी प्रत्येकाला शरीर पण महत्वाचं आहे आणि समाज पण महत्वाचा आहे. मी एकच ठरवलंय, एक जीव जर गेला तरी चालतोय, पण करोडो मराठ्यांच्या पोराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन आनंदाने हसू बघायचं. म्हणून पुन्हा एकदा आमरण उपोषण पुकारलं. ह्या आमरण उपोषणाची घोषणा केली. मुंबईवाल्यांना सगळं माहिती. ही घोषणा झाली मंगळवारी आणि बुधवारी कॅबिनेट असते. पहिल्यांदा सोमवारी झाली परवा दिवशी. मग आपला दणका तसा असतो. मग त्यांचा मी झालो म्हणल्यावर मी कसं काय त्यांना इतकं पळवी. आणि त्यांचा व्हायला समाज महत्वाचा की ते मला. आणि समाजाला ज्या मायबाप म्हणलंय त्याच्याची गद्दारी करणारी पैदास माझी नाही ना. रातपाट एक करतो मी. 4 दिवस राहिल्या सुद्धा व्हायला नाही जाऊ दिली मी आता पुण्यापासून मुंबई, मुंबईपासून नाशिक, नाशिकपासून संभाजीनगर, बीड आणि पुन्हा अहमदनगर, राहिलेल्या 4 दिवसात 6 जिल्हे घ्यायला लागले. मला श्रीगोंद्यामध्ये काही केलं तरी 3 वाजणार आहेत पाठचे. कितीही उरकू द्या कार्यक्रम. 9 तारखेला 3 वाजणार आहेत पाठचे. आणि मला अंतर्वादी यायला 6:30 वाजणार. 10 तारखेला सकाळी, 10 तारखेला उपोषण.
2 दिवस अगोदर शरीर कोरडं पडून देऊन चालत नाही, ते ओलच ठेवायला लागतं. आता राहीन का ओलं इतके फिरायचं म्हणलं. ही हातावरती मरण घेऊन फक्त समाजासाठी आणि समाजाचे पोरं मोठे व्हावेत म्हणून. माझे या कामोठ्या नगरीतील आणि मुंबईतल्या सगळ्या बांधवांना विनंती, आता काहीच राहिलेलं नाही. आपल्यात एक मन आहे, हत्ती गेला शेपूट राहिला, इथं शेपूट बी नाही राहिला. सगळं मराठ्यांनी मिळवलं, फक्त अंमलबजावणी राहिली. पुन्हा एकदा ताकदीनं सावध राहा. एवढी अंमलबजावणी आपल्या लेकरांच्या पदरात टाका, आयुष्याचं आपल्या मराठ्यांच्या घराघरातल्या पोरांचं कल्याण झालं. आयुष्याचं हे आरक्षण देऊन आपल्याला काय नाही बघायचे. क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत अधिकारी झालेले आपले पोरं बघायचे. IPS IAS दर्जाचे झालेले पोरं या आरक्षणातून बघायचे, कारण राज्यात आणि केंद्रात सुद्धा आरक्षण आता हे मिळत आलंय. कारण तुम्ही जरी इकडे कष्ट करता, नोकऱ्या करता, व्यवसाय करता, पैसा मात्र सारखाच शिक्षणाला जातो. शेतकऱ्याचा त्याच्या कुवतीप्रमाणे तो घालतो. तुम्ही श्रीमंत माणसं असणारे तुमच्या कुवतीप्रमाणे घालतात, परंतु 1% पोरग हुकलं की तुमचं आयुष्याचं त्याच्या भविष्याचं वाटोळं झालं. तुमचा पैसाही वायाला गेला. मग तुम्ही आयुष्यभर नुसते कष्टच करायचे आणि पोरं शिकवायचे. तुम्हालाही स्वप्न आहे, आपण जे इथं काबाड कष्ट केले आता आपल्या वाट्याला नको यायला. आपला पोरगा जर अधिकारी झाला तर आपल्याला कुठंतरी सावलीत बसायला मिळेल. तुमच्या नोकरी करणाऱ्या लोकांचंही स्वप्न भंग झालं. तुमच्याही स्वप्नाचे आणि तुमच्या लेकराच्या स्वप्नाचे राखरांगोळी होऊन बसते. म्हणून आपल्याला आरक्षण सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही व्यवसाय जसा उभारी घेतली तसेच आरक्षण देण्यासाठी आपण उभारी घेऊ. ज्या दिवशी आरक्षण मिळेल, आरक्षण प्लस तुम्ही जोडलेला व्यवसाय, हे 2 टप्पे जर राज्यात राबवले तर मराठा ही राज्यात आणि देशात प्रगतशील जात म्हणून नंबर 1 ला राहील. व्यवसायातही समाज उचलायचा आणि आरक्षण देऊन इकडं शिक्षणात आणि नोकऱ्यात उचलायचं. याला जातीवाद नाही म्हणत. ही केंद्राची आणि राज्याची सुविधा आहे आरक्षण म्हणजे. आता त्यांना जातीवाद वाटतोय, त्याला आपण काय करू शकत. त्याचं तर स्वप्नच होतं बघ, ते तर म्हणावं घेणार. त्याचं स्वप्नच होतं मराठी ओबीसी आरक्षणात आलेच नाही पाहिजे. आता त्याचं असं स्वप्न भंग झालंय बेकार. त्याला वाटतंय ते एवढं पोरग निभार एखादा असतं तर म्हणता आलं असतं त्याने मला हरिलं, मी दिसतोय बारकुसाक. त्याला वाटतं मी एवढा मोठा निभार असून घुसला नाही ओबीसी आरक्षणात. बरं घुसलं तर घुसलं, गप्पी बसत नाही. ती एक शब्द बोलला मी इशी बोलू, कारण त्याला सांगितलेलं मी तू बोललो, तू बोलला तर सोडणार नाही. एकदा मला बोललोय मोठ्या मंत्र्यांचे फोन आल्यात, नाव नाही सांगत तुम्हाला, जाऊ द्या. मंत्री माझ्याकडे येत नाही डबल. तुम्ही शोधून बघा, जेवढ्या बैठका झाल्या 29 झाल्या असत्या सगळ्या 5 महिन्यात. पहिला आल्याला मंत्री डबल येतच नाही. ते नांगराला आमच्या तिकडे खेड्यात नांगर आहे तसेच बघा, खांदे बदली ते दुपारून पाहिल्याचे, तसा कार्यक्रम आहे. पहिल्यांदा आला दुसऱ्या बरं येतच नाही. यादी बघत ते म्हणले का जा चर्चाला मंत्री, यादी बघत आहेत, वाची देत, खाली नाव बघत आहेत, ठिकाण आंतरवाली मध्ये तिकडे नाही जात. दुसरीवर कुठं लावते कच काही बोलत आहे म्हणजे, कारण मी चूक नाही करत. तुम्ही माझ्या जातीवरती 70 वर्ष अन्याय केला, ती चिडी. तुम्ही आमचं वाटोळं केलं म्हणून आम्ही बोलतो. तुमच्या आमचा काय शत्रुत्व नाही. तुम्ही इतका आरक्षण असून इतका नाश केला आमचा पोरांचा. आमचे आयुष्य बरबाद झालेत काही पोरांचे. 1% नोकलं पोरग घरी रडत यायला लागले. आईला सांगताय ना लेकराला काय झालं, बापालाही सांगताय ना काय झाले, आणि लेकराला सांगताय ना माझं किती नुकसान झाले. त्या आरक्षणानं खूप वाटोळ केलं आणि याचं स्वप्न होतं मराठ्यांना ओबीसी आरक्षणात नाही होते. म्हणलं तो कसा येऊन देत नाही तेच बघतो. गेलोत का नाही. लोक म्हणतात आरक्षणाची आंदोलनाची यश नाही. ओबीसी आरक्षणात गेलो, आता त्यालाच बाहेर टाकण्याची येत आहे. एकदा तरी एक मंत्री आला आणि ते मला जागाच नाही, एसटी फुल झाली. तेव्हा म्हणतो ते येवले गेलं, ते म्हणते एसटी फुल झाली, 19% आरक्षण राहिलंय आणि 19 जागा आहे. आता येणे लावल्यात खिडक्या ते एसटीच्या. म्हणलं ते मी त्या मंत्र्याला आलेलं म्हणलं, तेव्हा म्हणतो एसटी फुल आहे. त्याला म्हणून नुसतं दार उघडून मला डुकून बघू द्या आत किती लोक आहे. एसटी फुल असले बसत नाही ना आम्ही. तो घेतल्या काचा लावून काळे पडदे लावले, त्याला आतून आम्हाला दिसणार, बाहेरून आतूनच म्हणतो तो फुले आत टांगडे. मग त्या मंत्र्याला म्हणलं एक टांगड्याला मग म्हटलं एसटी, त्याच्या टांगड्याच सरळ करतो, फक्त याला मला आत घुसून बघू द्या. खायची सवय लागली लोकांचं आरक्षण. 12 बलुतेदाराचं आरक्षण सुद्धा ह्योच एकटा खातो ओबीसीचा असून. तेच माझ्याकडे पुसवतला आले होते वाशिम जिल्ह्यात. त्यांनी सांगितलं हा आरक्षण आम्हाला खाऊ देत नाही, आमचा वेगळा प्रवर्ग करायचा.
12 बलुतेदारांचा वेगळ्या प्रवर्गाची सुद्धा मराठ्यांनी मागणी केली. कालही त्यांचा अपमान केला त्यांनी. परत दाड्या करू नका, काय करू नका, काय काय सांगत आहे भाव चढल्या सगळ्या दुनियाचे. काय सांगावं त्याला कळत नाही. ते म्हणतात दाड्याच करू नका, मारलं गोरगरिबाचे लोक उपाशी. ते नाही बघ, ते बी लय बेकार येत राहू, ते लय खमंग शिया देते. त्यांचे बाईक वाटत नाही भाऊ, कानात बोळेच घालावं लागले. हा, मी 2-4 व्हिडिओ ऐकलं, फेकून दिला मोबाईल. म्हणून नको आपल्याला, कारण त्यांना बी मान मर्यादा आहे ना. असं काय करता, तू काही बोलशील आणि त्यांचा अपमान करते, ते कशी का बसतील. त्याने तर त्यांची जाहीर माफी मागायला पाहिजे. आता तुम्हाला खूप वेळ उन्हात तळपिले, परंतु हा संघर्ष आपल्या लेकरांसाठी, मायबापा आपले लेकरं मोठे व्हावेत म्हणून हा संघर्ष आता नाही हटायचं. थोडं राहिलं. माझी तुम्हाला हात जोडून विनंती, मुंबई महानगर, कोकण आणि तुम्हाला महाराष्ट्रभर जितकं पसरत आहे तितकं पुन्हा आजपासून ताकदीनं कामाला लागा. अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची द्यायची, म्हणजे द्यायची. आपल्या पोरांच्या पदरात एवढं यश टाकायचं. पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुटून पडा, पुन्हा एकदा आपल्या जनजागृती करा आणि 10 तारखेच्या आमरण उपोषणाच्या पाठीशी ताकदीनं तुम्ही शांततेत उभा राहा. तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो, अंमलबजावणी घेतल्याशिवाय मी ज्या ज्या शब्द दिले ना त्यावेळेस पाळलेले. अंमलबजावणी त्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची घेतल्याशिवाय आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळाल्याशिवाय जीव जरी गेला तरी 1 इंचही माग हटणार नाही, शब्द तुम्हाला देतो. आणि इथं आपल्या सगळे व्यावसायिक बांधव आहेत, यांचा सन्मान आपल्याला आपल्या समाजाच्या वतीनं करायचा आहे. यांचं चांगलं काम आहे, यांना आशीर्वाद तुम्ही द्या. यांचं पूर्ण होईपर्यंत कोणी उठू नका, की माझ्याकडून तुम्हाला विनंती. त्यांचं पूर्ण आपण सत्कार सोहळा करूयात. पुन्हा एकदा सांगतो, 10 तारखेला आमरण उपोषण आपलं कठोर सुरू होत आहे. मराठा समाजानं ताकदीनं शांततेनं त्या आमरण उपोषणाच्या पाठीशी उभा राहा. आपण महाराष्ट्रातल्या आपल्या करोडो लेकरांना न्याय देऊ. आणि माझा काय हट्ट नाहीये, गोरगरीब मराठ्यांचे करोडोनं पोरं मोठे व्हावेत हीच अपेक्षा तुमचा मुलगा म्हणून करतोय. आणि तुम्ही ताकदीनं उभा राहावं, कारण तुमच्या पाठबळाच्या आता आम्हाला शेवटाला गरज आहे. धन्यवाद. जय शिवराय. 16,000 हरकती आलेल्या आहेत, त्यावरती आपली भूमिका काय, आपण काय म्हणतो? पण कोणत्या आल्या? कारण आमच्याकडून सुद्धा अभ्यासक तिथं म्हणणं मांडतायत की हा कायदा मजबूत होण्यासाठी आल्या. काय अडचण नाही आहे, ते करणार आहे, ते मराठ्यांना माहिती आहे. परंतु मराठा बांधवांना या कामोठ्या नगरीतून माझी महाराष्ट्रातली विनंती आहे की जेवढे आपले अभ्यासक आहेत, जे वकील बांधव आहेत, यांनी सुद्धा सगळ्यांना कायदा सगळ्या सोयऱ्यांचा मजबूत बनण्यासाठी तुम्हीही तुमचं म्हणणं मांडा, तुमच्याही हरकती द्या, तुमच्याही व्याख्या द्या. आपणही मराठा समाजानं ताकदीनं तिकडं निवेदनं सचिवांकडं, सरकारकडं जाऊ द्या. ही मराठा समाजाला माझी विनंती आहे. कारण त्यांच्या तर येणार आहेत, त्यात आपण काय त्यांच्याकडून आपल्या बाजूने बोलते हे असं करायची गरजच नाही. परंतु आपल्याही अभ्यासकानं, सगळ्या हुशार लोकांना सावध होऊ, तिथं हरकती आपणही द्या, आपलंही म्हणणं मांडा आणि यालाच जोडू. महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही माझं आव्हान आहे की आपण आपल्या जे मतदारसंघातले आमदार आहेत, जे मंत्री येतात, यांना सगळ्यांना फोन करून सांगा की निवेदनं द्या की 15 तारखेला जे अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आणला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी, कायद्यात रूपांतर अंमलबजावणी होण्यासाठी सगळ्या आमदारांना एक मतानं आवाज उठवला पाहिजे. आपण आपल्या मतदारसंघातल्या आमदारांना सांगा. आणि माझंही सगळ्या आमदारांनी, मंत्र्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांना या मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाजूनं हा मजबूत करण्यासाठी, कायद्यात रूपांतर करण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी आपण ताकदीनं त्या विषय मांडावा. कारण महाराष्ट्रातला मराठा समाज या अधिवेशनाकडं डोळे लावून बघणारे, कोणचा आमदार आणि मंत्री आपल्या बाजूला बोलतोय हे मराठा समाजही बघणार. सर, आज प्रकाश शेंडेंनी असं म्हणतंय की आता ओबीसीचा पक्ष आम्ही काढू म्हणून. राजकारणाबद्दल मला नाही काय कळत. हे मी 2-3 बारा विचारलं, नव्या आहेत त्या जुन्या. तसं आमच्या पूर्वीच्याच नोंदी आहेत, नव्यानं सापडल्या. तर मराठा उद्योजकांसाठी मराठा संघटना या ठिकाणी काम करत आहेत. मराठा महोत्सवासाठी आपण उद्घाटनाला आलात, विरोधकांवर आपण प्रहार केलेला आहे. आणि विशेष म्हणजे या मराठा आंदोलनामध्ये अनेक मराठी बांधवांवर केसेस पडलेले आहेत, अजूनही त्या मागे घेतलेल्या नाहीत. काय सांगायचं? मराठा महोत्सव या ठिकाणी झाला, त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्यात. आणि मराठा समाजानं सुद्धा राज्यभरातल्या त्यांना सपोर्ट द्यावा, कारण त्यांचा उद्देश एकदम चांगला आहे. आणि
जो आपण मुद्दा म्हणला की केसेसचा सरकारनं तसं लिखी दिले आंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागं घेऊ. बघूया प्रक्रिया कधी सुरू करतात ना. 10 तारखेला आमरण उपोषण सुरू आहे त्या विषयासाठी. आजचं सगळं भाषण बघितलं सगळं भुजबळांवर तुम्ही घसरलेले आहात. मग ते गप्प बसत नाही ना. ते नाही गप्प बसल्यावर मी काय बोलत, मी बोलतच नाही त्याच्यावर. ते बावतळे कोणकडे बोलत मग मला नाही निघत, कारण मी वाटतच नाही कोणाची. अंमलबजावणी झाल्यानंतर मी कुठल्याही खुर्चीत बसायला तयार आहे. मराठ्यांच्या विकासासाठी राजकारणातल्या खुर्चीत पण तुम्ही वेळेत जात. अगं बाबा तुम्ही लय लांब ती पुढची नाही आपले हे बसत नाही मी कुठं. ते त्याचा अर्थ वेगळा आहे की बघा आपण सामान्य घरातून आलेलो आहे. सामान्य लोकांसाठी काम करायचं. श्रीमंत मध्यमवर्गीय सामान्य सगळ्याच मराठ्यांच्या लेकराचं याच्यात कल्याण होणार आहे. परंतु समाजानं तो रूल पाडलेला. त्यामुळं मी आणखीन खुर्चीवर बसलो नाही व्यासपीठाची. त्यानंतर एकदा अंमलबजावणी समाजाला पूर्ण दिल्याच्या नंतर ही आमची सामाजिक खुर्ची ती नको जागा आम्हाला. आता सरकारी समाजाचा आरक्षणाची अंमलबजावणी आणि आपलं शरीर हे दोन्हीचा ताळमेळ आपण राखावा असं मराठा समाजाची मागणी काय सांगाल? त्याबद्दल मी प्रामाणिक मनानं सांगतो की खरंच शरीर साथ देत नाही. समाजाला माहिती आहे, सगळ्या डॉक्टरांना पण माहिती. तर एवढ्याच वेळेस मी मायबाप समाजाला ज्यांना मानलंय त्यांच्या शब्दाच्या पुढे मी कधीच गेलो नाही. फक्त एवढ्याच वेळेस चालू सर समाजाचा शब्द मी एवढ्याच वेळेस मोडतोय याच्यासाठी की मी पण त्यांच्याच लेकरासाठी उपोषण करतोय. पण मला असं वाटतं ही अंमलबजावणी झाली तर करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे म्हणून शब्द ऐकत नाही. याचा अर्थ असा की त्यांच्या शब्दाच्या पुढे जातोय असं नाही आहे. परंतु त्यांच्याच लेकरासाठी त्यांचा शब्द ऐकत नाही की जो शब्द आहे की तुम्ही आमरण उपोषण करू नये. मी मात्र एवढ्या वेळेस करणार आहे समाजाच्या लेकरासाठी. सोशल मीडियातून वेगवेगळ्या काय मराठा आरक्षणाचा मुद्दा किती दिवस चालेल माहिती नाही, परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश? आता किती दिवस कसं काय चालू? 57 लाख नोंदी सापडल्यात. परिवाराला जरी 5-5 बी दिले 100 सापडायला लागले एका नोंदीवर. मराठा युवकांना काय हो तेच सांगायलो ना. तर जर 5-5 मिळाले तरी 2 करोड मराठी आरक्षणात गेले. सगळ्या सोयऱ्यांचा कायद्याच्या आधी सूचना निघाले राजपत्रित. त्याचे आता कायद्यात रूपांतर होणार आहे, अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आरक्षणाचा विषय संपणार आहे. फक्त मराठा बांधवांना एकच संदेश आहे, लेकरांना आता मराठ्यांच्या आता शिकून मोठे व्हा, अधिकारी बना, आम्हाला तुम्हाला त्या आरक्षणातून ते आता बघायचं. काही सरकारी नोकऱ्या वगैरे यांच्या जाहिराती सुटलेल्या आहेत. मग आता त्याचा लाभ मराठी तरुणांना, सुशिक्षित तरुणांना मिळणार नाही. मग त्याच्यासाठी काय आपण पावलं उचलणार? मी सांगितलेलं आहे पाठीमागच्या 1 महिन्यापूर्वी सरकारला की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठली भरती करू नका. जर केली तर जागा रिक्त ठेवा, कारण दुसऱ्याच्याही लेकराचं आमच्या वाटोळ करायची इच्छा नाही. तर त्यांनी तो शब्द दिलेला आहे. बघूयात काय करते. त्यांना काहीच 10 तारखेला बसलेलं बरं. सोशल मीडियातून तुमच्या विरुद्ध असं लिखाण लिहिलं जातं, हे नेमकी कोण करत आहे? जसं तुम्ही म्हटलं भाषणामध्ये अनेक लोकांचे मला फोन येत आहे, मंत्र्यांचे फोन. नेमकी ते लोक कोण आहेत? आणि मेले घेत होतं मनावर पाहिजे. मला लई कळत नाही, मी ग्रामीण भागातला आहे ना. ते लिहिलं मला वाटतं खरंच काय का म्हणून. मला का परवा दिवशी हजाराने फोन आले मराठीचे. ते म्हणजे असल्याकडे काय देण द्या तुम्ही, यांना उद्योगच आहे म्हणजे पहिल्यापासून. हे सोशल मीडियावर लिहिणार आहेत का, यांच्याकडे देण देऊ नका. आम्ही करोडो लोक तुमच्यासोबत आहेत आणि आम्ही यांना शोधलं आहे कोणाची आहेत काय आहेत. 4 दिवसात गप बसले आणि आम्ही मागं लागतो म्हणजे त्यांच्या. ते तर असणारच ना. त्यांचं तर पुढं म्हणतो आमचा विषय चालला आहे. आमचे 30-40 जण आहेत, जास्त नाही तर करोडो एकीकडे, 30-40 जण एकीकडे. ते बी आत्ता म्हणायला लागलेत काय मिळालं नाही, कारण त्यांना काही सुपारी दिली असेल. ते बी आता माझी त्यांना पण विनंती आहे, एक त्यांचाच बांधव म्हणून, की तुम्ही समाज खूप वर्षानंतर एकत्र झाले, खूप कालावधीनंतर एकत्र झालेला आहे. उगाच विनाकारण गैरसमज पसरू नका. जरी काही कोणाकडून चुकलं असेल किंवा तुम्हाला कोणी विचारलं नसेल, तुमचं पेपर राखील नावाला असेल तर नका येऊ. परंतु समाजासाठी गैरसमज चुकून एक ताकदीनं आपण सगळेजण लढू. जरा डोक्यातून काढून टाका आणि समाज म्हणून एकत्र लढा. सर, पहिल्यांदाच मराठा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र आलाय, आपल्या माध्यमातून काय सांगा? मला एवढंच माझं म्हणणं आहे सगळ्या मराठा बांधवांना की आपले मतभेद सोडून द्या. खूप वर्षानंतर समाज एकत्र आलाय म्हणून या गोष्टी काढायला लागल्यात. आणखी पुढं समाजाचा एकीमुळे खूप फायदा होईल. हिला फूट पडू देऊ नका तुमच्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी. कारण जातीपेक्षा पक्षाला नेत्याला कुणी मोठं मानू नका. आपल्या जातीच्या लेकराला मोठं माना ही माझी विनंती. धन्यवाद. निवडणुका आल्यात जवळ, लोकसभेची आचारसंहिता केव्हाही लागू